की मी त्याला उचलून आमच्या मराठी सिनेमाला आणलं होतं. हमाल डे धमाल. राकेश रोशनचं काला बाजारचं शूटिंग चालू होतं. 70-80 लोक आम्ही गेलो सेटवर. पण येच नाही, हा नाही होऊ शकतं. त्याचं उचलून आम्ही फिल्म सिटीला आणलं होतं. फिल्म सिटीला शूटिंग केलं. 1 रुपया नाही घेतला त्यांनी आमच्याकडनं. पूर्व बेडे डिरेक्टर होते, प्रोड्युसर प्रोड्युसर डिरेक्टर. कुठला सिनेमा ह्याचा? हमाल हमाल डे डे धमाल. धमाल. लक्ष्मीकांत बेर्डे हो, आहेत तो. हो. हो, त्याच्यामध्ये आहेत अनिल कपूर. अनिल कपूर गेस्ट रोल नाही का? हो हो 2 सीन आहे. एक फोन कट आहे आणि आणि त्यांचा तो पहिलाच मराठी सिनेमा असेल मला पहिला वाटतं. त्यालाही आवडत होतं. हो हो कारण तो तसा मराठीच. हम्म. तो राहायचा चेंबूरला. सगळे त्याचे सराउंडेड त्याचे मित्र मराठीच होते. मराठी ते मराठीचा बऱ्यापैकी बरं बोलतात आता पण. नाही, आता नाही बोलतो एवढं. आता नाही, आता गेटाच केलं ना. हम्म. खूप वर्ष त्यावेळी तो बोलायचा, मला थोडं मराठी येते, मी बोलतो, असं काही बोलायचं. हे सगळे अशी मला मिळत गेले. म्हणून मी नशीबवान आहे. अशी लोक मला मिळाली, मी नशीबवान आहे. पण तेव्हा तुमचा जो हॉटेलमधला सीन आहे, तुम्ही सगळे बसलेले आहात आणि मला वाटतं माधुरी येते आणि ती ऐकते, त्याचं तो एक तो वेगळा. तो वेगळा तो सीन वेगळा. आहे. तो वेगळा. हा दिनेश हिंगू. हा ते पैसे टाकतो हा 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 आणि मग आम्ही त्याला फसवतो आणि फुकटून बिल दे, चहाचं बिल भरून आम्ही निघून जातो. तो माधुरी दीक्षितचा पण सीन आम्ही केला होता. आता मी तिथे राहतो. राहायचो तेव्हा इमामवाडा भेंडी बाजार. हा आणि आता मी राहतो ना अंधेरी वेस्टला, हा. त्या समोर ते हॉटेल आहे कोर्ट यार्ड. हम्म. तिथे मला काय मी इथेच राहायला येणार आता 20 वर्ष. तिथे तो सीन शूट झाला. कोर्ट यार्ड मध्ये नॉट कोर्ट यार्ड, गार्डन कोर्ट. ओके. गार्डन कोर्ट म्हणून हॉटेल आहे. तिथे तो सीन आम्ही शूट केला रात्री. हॉटेल चालू 11ला वगैरे शूटिंग चालू होतं. 11. अच्छा, म्हणजे तो जो माहोल आहे हा पूर्ण खऱ्या हॉटेलचा माहोल खरं आहे. आहे. लोक येतात तरीच जातात. त्याचा आवाज आणि तो एकदम तुम्हाला रिअल मिळाला खरं आहे, असेल. खरं आहे. हा, ते रेकॉर्ड करून फक्त डबिंग करतो आपण. पण ते खरं शूट केलं आहे. तर त्यात तो माझा गेट वेगळा होता तो, आणि आम्ही तो सीन केला होता. पहाटे 3, 3:30, 4 पर्यंत आम्ही तो सीन शूट केला होता. तिथून मग ह्याला त्यावेळी जॉनी जाम स्टार होता. तिथे शो होते फॉरेनला. फ्लाईट पळायची होती त्याला. तो पळायला आहे तिथून. 5ची काहीतरी फ्लाईट होती वगैरे. त्यामुळे तो तिथूनच पळाला होता वगैरे वगैरे. हे असं मिळालं का मला. म्हणजे 85ला पहिला सिनेमा केला आणि 87, 88 पर्यंत 3-4 वर्षात एवढ्या मोठ्या सेटअपचे 2 सिनेमे केले, मराठी सिनेमे केले. त्यामुळे आज जे काय कॉन्फिडंट करू शकतोय ॲज अ डिरेक्टर, ॲज अन ॲक्टर, ती 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 मिळकत आहे. तो कॉन्फिडन्स आहे, तो आशीर्वाद आहे. आणि त्या गोष्टी कळतात. तेव्हाचे मला वाटतं सेटवरचे तो माहोल सेटवरचाही वेगळा असेल ना. तेव्हा व्हॅनिटी व्हॅन नसायच्या, काही नसायच्या. लोक एकत्र माझा बसायचे, लेख गप्पा मी मारायचे. लेख दिलाय, माझा मोठा लेख आलेला आहे. आम्ही घडलो बिकॉज ऑफ व्हॅनिटी नव्हती म्हणून. झक मारत तुम्हाला सेटवर बसायला लागायचं. बरोबर. त्यात आम्हाला आवडायचंच. मी अजूनही बसतो. मी आत्ताही असं बसतो, जे मगाशी म्हटलं मी. त्यामुळे अनिल कपूर बाजूला, माधुरी दीक्षित, अनुपम खेर. माधुरी तशी नवीन होती ना तेव्हा. नवी तिचं तेव्हा तेजाब नंतर नाव झालं. आम्ही डबिंगला वाड्याने मी डबिंगला जेवायचो तिच्या हावऱ्यासारखी. हो. आम्ही ऑफिसमधनं पळून जायचो ना डबिंगला. तिकडे डबा उघडला का मी जेवणार म्हणायची कोटी आम्ही चालू भोंगळी असायची ना. कशी लहान होतो का. आणि ती तसं मराठीच असल्यामुळे ते कम्फर्ट झोन पण असेल ना भाषेचा. भाषा मराठीमध्ये बोलणं. हो. विजय खाणार, अहो खाणार का जेवण पहिल्यापासून अहोच वाटतो ना तो. वय लहान असली तरी पण अहो. तेजाबचे असे आणखीन काही किस्से आहेत जे आवर्जून इथे सांगण्यासारखे आहेत. म्हणजे अनिल कपूर किंवा चंकी पांडे किंवा माधुरी, किंवा एंडिंगचा जो तुमचा सीन आहे, तुम्ही आहात का त्याच्यामध्ये? म्हणजे तो मला आता इतकं आठवत नाहीये. फायटिंग सिक्वेन्स मध्ये. हा अगं फाईट रोज आम्ही असे मार्क लावून ब्लॅक ती अशी सँड बॉडी बिडी घालून रोज बसायचो. एकदाही शॉट यायचा नाही. शेवटी एक दिवस बोलतो संपली फायटिंग आमची. 6व्या दिवशी एवढीच फायटिंग केली आहे मी, पण केली आहे, होती फायटिंग पण. तर एक होतं काय किस्सा, तो आम्ही पळतो आणि आमच्या मागे पोलीस पळतात. आम्ही पोलीसच्या वेशात आहोत. म्हातारा म्हणतो, चोर के पीछे पुलिस भागती हुई देखिए, लेकिन पुलिस के पीछे पुलिस भागती हुई पहिली बार देखी. असं एक शॉट. तो पहिला शॉट होता. पहिला शॉट झाला. मी चढायचो भिंतीवर, उडे म्हणून जायचो मी, चंकी, जॉनी भाई, आणि वाड्या अडकतो. मग त्याला
4-5 रिटेक झाली चढायची ताकद गेली. नंतर माझे पण चढायची वांगी झाली. माझी पण जैन चंद्राची हे विजय काय काय अरे काय काय म्हटलं पीठ झालंय म्हटलं उड्या मारून 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 म्हटलं. त्याच्या अगोदरचा तो आहे ना शॉट जो ह्याच्यात आहे आपला कसिनोमध्ये हा माझी फाईट दाखवली. फाईट माहिती आठवलं. काठीची. हो हो. माझा एक हात डिस्लोकेट होता. 3 दिवसापूर्वी माझा ॲक्सिडेंट झाला होता. ओ 3 दिवसापूर्वी माझा हात हलत पण नव्हता. आता आतमध्ये बँडेज होतं आणि हात फक्त डाव्या हाताने फक्त फाईट केलेली. अख्खा तो सीन केला मी. फाईट केलेली आणि नंतर ते धावत येतो मी आणि जीपला पकडतो आणि हे करतो. तर पकडताना पटकन मी जीप चढ मी उजवा पकडायला गेलो तर हात दुखायला लागला. डाव्या येईपर्यंत जीप निघाली होती. मी जवळजवळ पडणार होतो मी. इतकी वाड्या पकड वाड्या पकड वाड्या पकड मला वाड्या पकड वाड्या इथे हात घेतला बेल्टमध्ये आणि मला पकडला आणि पडलोच. ते आता त्यांना काय माहिती आहे मला हे झालंय कोणाला सांगणार काय. बारीक बारीक गोष्टी जे हावऱ्यासारखी जेवायचो. अनिल कपूरचे एक ग्रेटनेस आम्ही जेवायला उभे राहायचो लाईनीत. ते आम्ही काय छोटे नट आणि काय असं लाईनमध्ये बघितलं तर आणि अनिल कपूरने बघितलं. ए विजय हे जेवण तू वागे कर बोलो खाना 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 जाके बैठ कल से यहाँ बैठने का और खाना खाने का. त्याने आम्हाला हे केलं बसा. तो कॉन्फिडन्सच नव्हता. बरोबर. हिंदी पहिला सिनेमा जो बरोबर. कुठनं कॉन्फिडन्स येणार. आता ठीक आहे इतकी वर्ष करून 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 सगळं. त्यामुळे आता नवीन मुलं बघतो ना मी मराठ्या मनात म्हणतो फक्त मनातल्या मनात कॉन्फिडंटली करा रे. कॉन्फिडंटली करा. खरे राहा. छान राहा. प्रामाणिक राहा. ॲटिट्यूड लगेच कळतो. ॲटिट्यूड कोण करत असेल ना हा पुटॉन आहे. हा खोटं करतो काहीतरी. त्याने काही होत नाही. तो दिवस जाईल दुसरा दिवस जाईल तिसरा दिवस नाही जाणार. तुम्हाला आयुष्य काढत असेल छान राहा. काय चुकलं कोण बोललं काय ठीक आहे हरकत नाही. अगं मी एका त्यावेळी काही नव्हतं. एक कुठलं तरी नाट्य दर्पणची हे व्हायची एक रजनी त्यात काहीतरी मी परफॉर्म केलं होतं. ते असं शूट केलं होतं. लॉंग शॉर्ट शूट केलं होतं. ते मला मिळालं होतं. मला सुधीर दामले होते त्याने दिलं होतं मला. तर मी एका ठिकाणी गेलो तर सिरियल जस्ट चालतं सिरियल्स. तर ये तर असं बघितलं माझ्याकडे तुम्हाला बस पण नाही म्हणाला तोपर्यंत. एक 7-8 मिनटाचं होतं ते. मी उभा होतो. अरे मैं देख रहा हूँ तर तू बैठ तू बस पण नाही म्हणाला माणूस तू. मी उभा होतो. बघितलं क्या है ये पूरा लॉन्ग शॉट है क्या कर रहा है तू कुछ दिखना क्या है चल ठीक है ठीक आहे. मग मला अपमान केला त्यांनी. मग मी ठरवलं मी असं काही नाही. असं काही होत नाही. आपण छान करत राहणं. पण तो काय चुकीचं म्हणाला होता वाईट शॉट होता कळत नव्हतं खरं बोलला तो. फक्त एक म्हणा तो जर मला चुकीचं अपमानास्पद बोलत असेल तो बरोबर बोललाय का बरोबर बोलला तर काही वाईट वाटून घ्यायची गरज नाही. तेजाब नंतर तो असं असतं ना की एखादी एक टर्निंग पॉइंट म्हणतो आपण हिंदी मधला तर झाला तसा म्हणजे मग सिनेमे यायला लागले कारण तुम्ही अजूनही हिंदी सिनेमा करताय. माझी चुकी यायला लागले. मला नंतर तो हा सिनेमा मिळाला होता सलमानचा लगेच. तो बसंत नावाचा असिस्टंट डायरेक्टर होता. तो तिकडे होता डायरेक्टर. त्याने नाव माझं सुचवलं होतं. सलमानचा कोणता सिनेमा निश्चय. हा निश्चय नव्हता सिनेमा होता. आणि मी तसा मामाच बॉय होतो आईकडे. पण आईला सोडून फार राहायला आवडायचं नाही मला. पिकनिकला वगैरे गेलो तरी मग रडाय भेटायचो लहानपणी. लाडावलं होतं शेवटचं शेंडे फळणार खूप लाडावलेलं होतं. तर मग अरे वा चलो चलो अरे दूसरा पिक्चर चल रहा. नंतर मला साऊथ में है 15 दिन साउथ में आना पड़ेगा. आईला इतना दिन 15 दिन वो बँक आहे मेरी. मी कारणं शोधली बँकेत आहे बँकेत मिळणार नाही.
सलमान आणि रेवतीचा बोलतोय. सलमान रेवती होती. ऐसा लगता है ते गाणं हा, फेमस. हा, हा, अशा ते होते मुलं Yes, दाखवले, yes, 2-3 yes, मित्र yes. दाखवले, हो, हो, एक हो. मित्र मी होतो.